ती तुमची लाडकी बहीण योजना निघाली आहे 1500 रुपये। ते 1500 रुपये जे तुम्हाला भेटतात आहे ती एक तुम्हाला लालच आहे। तो लाडकी बहीण योजना तर म्हणतात पण किती वर्ष चालणार आहे याची कोणाला गॅरंटी नाही। पण बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला जे हक्क दिला आहे, जो तुमचा मोठा भाऊ जो बसलेला आहे, ज्याने पूर्ण देशासाठी, भारतीय देशासाठी महिलांना डिलिव्हरीच्या वेळेस 6 महिने सुट्ट्या देणं, रजा देणं आणि महिलांच्या सुरक्षेसाठी जे अधिकार काढले आहे त्याच्याहून मोठा कुठलाही भाव नाही। तर प्रत्येकाने मनुवादाचा नाश आणि संविधानाचा विकास, संविधानाचा सन्मान म्हणजे पूर्ण भारतीय देशाचा सन्मान आहे। तर प्रत्येकाला एवढं माहिती पाहिजे की मनुस्मृती जी आहे ती संविधानापेक्षा किती महान आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधीही कुठलाही गुन्हा किंवा कुठलाही असा सत्याग्रह किंवा असं कुठलंही लोकांना नुकसान होईल असं कुठलाही उपक्रम बजवला नाही आणि त्यांनी एकच सांगितलंय, शिका आणि शिक्षित व्हा। आता मला थोडंसं राजनीतीबद्दल असं बोलावंसं वाटतं की आता ती तुमची लाडकी बहीण योजना निघाली आहे 1500 रुपये। ते 1500 रुपये जे तुम्हाला भेटतात आहे ती एक तुम्हाला लालच आहे। तो लाडकी बहीण योजना तर म्हणतात पण किती वर्ष चालणार आहे याची कोणाला गॅरंटी नाही। पण बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला जे हक्क दिला आहे, जो तुमचा मोठा भाऊ जो बसलेला आहे, ज्याने पूर्ण देशासाठी, भारतीय देशासाठी महिलांना डिलिव्हरीच्या वेळेस 6 महिने सुट्ट्या देणं, रजा देणं आणि महिलांच्या सुरक्षेसाठी जे अधिकार काढले आहे त्याच्याहून मोठा कुठलाही भाव नाही। तर प्रत्येकाने एवढं समजावं आणि प्रत्येक महिला SC, ST, OBC किंवा ओपन ही जे आहे ही महिला आहे, ही प्रत्येक भारतीय देशातली महिला आहे। भारतीय देशाचा प्रत्येक महिलाचा सन्मान करणारा तुमचा एकच भाऊ जो आहे, लाडका भाऊ, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। बस एवढं समजून मी माझे 2 शब्द संपवते आणि मला एवढंच सांगायचं आहे की जे तुमची लाडकी बहीण योजना आहे, तुम्ही त्यांच्या मार्गी जाऊ नका, तुम्ही त्यांच्या वाटी जाऊ नका। ते जे आहे एक खूप मोठा पॉलिटिकल गेम आहे, तो तुम्ही समजण्याचा प्रयत्न करा। बस एवढं समजून मी माझे 2 शब्द संपवते। जय भीम, जय भीम। झालो आपण, पण आपली लेडीज सुरक्षित नाहीये। एवढे वर्ष झाले आपल्या भारताला स्वतंत्रता मिळाली, पण आपल्या लेडीजला अजूनपर्यंत आम्ही असुरक्षित समजतो। लेडीज आमच्यावर एवढा अत्याचार होत आहे। प्रत्येक आता कोलकात्याचा जो कांड झाला आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा कांड होऊन राहिलेले आहे, तर आमच्या सुरक्षितेचं काय? आणि ज्यांनी हे केलंय त्यांना फाशीची शिक्षा व्हायलाच पाहिजे आणि सर्व आमच्या लेडीज याचा हे करायलाच पाहिजे, विरोध करायला पाहिजे आणि एकत्रित यायला पाहिजे।